नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर सुनील गुळवणी सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1992 पासून त्यांनी खरं तर या फील्डमध्ये आपल्या कामाला सुरुवात केली आणि माझ्या मते हा ऑलमोस्ट 35-40 वर्षांचा प्रवास एका अर्थानं तुमचा आहे या क्षेत्रातला. त्याही त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर तर त्यांची मास्टरी आहेच इतक्या वर्षांमधली आणि सोबत काही इन्स्टिट्यूशनल किंवा एज्युकेशनल संस्थांसाठी सुद्धा, शैक्षणिक संस्थांसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा हा अनुभव कसा होता, त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात इथनं करायची थोडी फ्लॅशबॅकपासनं. म्हणजे तुम्हाला एक 30-40 वर्ष मला मागं न्यायचंय किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ 50-60 वर्ष न्यायचंय असं म्हणा. आणि मला हवे तुमच्या शाळेपासनचा प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? या फील्डकडे कसं वळलात? त्याची प्रेरणा कुणाकडनं मिळाली? आणि तोपर्यंत ग्रॅज्युएशन किंवा याच्यापर्यंत असा प्रवास मला सगळा हवाय. तसं माझं संपूर्ण आयुष्य विट्यातच गेलेलं आहे. शाळा माझी महात्मा गांधी विद्या मंदिर विटा. पुन्हा कॉलेजला मी डिप्लोमा केला तो कराड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड इथं केला. आणि कॉलेज संपल्यानंतर एक 4-5 वर्ष मी थोडंसं अनुभवासाठी पुणे वगैरे इकडे तिकडे कराड अशा बऱ्याच ठिकाणी फिरलो. विट्यामध्ये एक आमचे मित्र आहेत भंडारी साहेब. त्यांनी मला ह्या खाजगी व्यवसायात जास्तीत जास्त त्यांनी मला आणायचा प्रयत्न केला. तेव्हापासून 92 पासून मी आता हा व्यवसाय करतोय. 30-35 वर्ष झाली आता व्यवसाय मी करतोय. बरोबर बरोबर. त्यातला आणखीन एक मला प्रसंग तुमच्याकडनं ऐकायचा आहे तो म्हणजे जेव्हा पहिला वैयक्तिकरित्या पहिला जो प्रोजेक्ट केला असेल तो आठवतोय का? कुठला होता आणि कसा होता? हो, अगदी सुरुवातीला मी काही छोटी छोटी कामं केली. म्हणजे पत्र्याचं रूप असलेली कामं केली. नंतर आरसीसी कामं सुरू केली. नंतर मग एक 2-3 माझ्याकडं रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट आले. तेही बऱ्यापैकी चांगले झाले. आणि गेल्या 30-35 वर्षामध्ये माझा अनुभव ह्या व्यवसायामध्ये अतिशय स्मूथ आहे. म्हणजे कुठल्याही म्हणजे ओनरशी आजतागायत माझा कुठेही कधीही असा संघर्ष झाला नाही किंवा ह्या कामाचा संघर्ष कुठल्या कामगारांशी झाला नाही किंवा कुणाशीच झाला नाही. इतकं स्मूथ आहे की खूप मला समाधान मिळालं. ह्या संपूर्ण फील्डमध्ये जे अचीव्ह करायचं होतं ते केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. हो, खरंच केलेलं आहे कारण एवढ्या मोठ्या टप्प्यावर कुठेही संघर्ष नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे संघर्ष किंवा स्ट्रगल असा तुम्हाला आला नाही? ऍज अ स्ट्रगल कामात आहे. म्हणजे काही कामं असतात, काही वर्ष एखादं वर्ष असं जातं की कामच मिळत नाही, एखादं काम नसतं. पण बाकी स्ट्रगल इन सेन्स म्हणजे कुणाशी वादविवाद बरोबर हे कुठंच कधी काय संघर्ष कधीच संघर्ष झाला नाही. बरोबर. मग आता आणखीन एक प्रश्न येतो तो म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही फील्ड बघताय 30-35 वर्ष, तर याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण आता वाढलेलं आहे का? पूर्वीपासून तसंच होतं? आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ही सगळी परिस्थिती कशी हाताळली एवढे वर्ष? हे खरं म्हणजे टीम मॅनेजमेंटच काम आहे. आम्ही काम करतोय ते. आणि अकुशल कामगार हा पूर्वीपासून आतापर्यंत हा सगळा अकुशल कामगारांचंच काम आहे. निदान विट्यासारख्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये. आज कसं पुणे मुंबई ह्या सिटीमध्ये तुम्हाला स्किल्ड वर्कर भरपूर भेटतात. पण अजूनही त्या मानानं स्किल वर्कर आमच्या ह्या भागामध्ये किंवा तालुका प्लेसला मिळत नाहीत तेवढे. मग त्यांच्याकडनंच आम्हाला थोडंसं त्यांना प्रबोधन करून, त्यांना सांगून, त्यांच्यात सुधारणा करून त्यांच्याकडे कामं करून घ्यावी लागतात आम्हाला. बरोबर. पण ते तेवढं स्किल डेव्हलप झालेलं आहे इतक्या वर्षामध्ये की त्या अकुशल कामगाराकडनं सुद्धा कुशल काम करून घ्यायचा प्रयत्न करायचा. वा वा. दुसरं, तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये किंवा आताच्या रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर जास्त काम केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला एक वाक्य कदाचित इतके वर्ष आता तुम्हाला ऐकून सवय झाली असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या आमचं. तर अशा वेळेला तुम्ही तो दर्जा आणि बजेट हे दोन्ही कसं सांभाळता? त्यामध्ये कॉम्प्रोमाइज कुठं करायचं आणि कुठं कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे आम्ही मालकांना पहिल्यांदाच काही कल्पना देतो की बाबा आपलं जे मेन स्ट्रक्चर आहे, आरसीसी स्ट्रक्चर किंवा सिव्हिल वर्क, ह्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नंतर मग बाकीच्या फिनिशिंग मटेरियल जे आहे, टाईल्स आहेत, प्लंबिंग आहे, दरवाजे आहेत, ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण तुमची जशी पुन्हा होईल तेव्हा आपण बदलू शकतो. परंतु हे मेन स्ट्रक्चर जे आहे त्यात कॉम्प्रोमाइज न करता आपण त्यांच्या बजेटमध्ये बसवून द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. बरोबर आहे.
आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे असा आहे की तुम्ही हे फील्ड इतके वर्ष बघताय, 30-35 वर्ष. जसं तुम्ही या फील्डचा एक प्रवास बघितलाय, क्षेत्राचा प्रवास बघितलाय, विट्याचा, सांगली जिल्ह्याचा प्रवास बघितलाय, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे खरं तर पुढच्या 10-15 वर्षात तरी किमान, जेणेकरून सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल. तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? तसं गेल्या 10 वर्षात सांगली जिल्ह्याचा सुद्धा विकास भरपूर झाला आहे, परंतु तो सगळा भौतिक विकास झालेला आहे. कल्चरल ऍक्टिव्हिटीज तशा फार कमी आहेत. बरोबर. सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही नाट्यगृह नाही आहेत चांगली, किंवा अगदी आबालवृद्धांना फिरायला जाण्यासारख्या बगीचा नाही आहेत. विट्यासारख्या शहरामध्ये जो हे दिसतो तुम्हाला संपूर्ण प्रवास, तर तो सगळा कॉन्क्रिटीकरणाकडेच झालेला दिसतो. त्यामुळे थोडस आता नैसर्गिकतेकडे जास्तीत जास्त वाटचाल झाली पाहिजे. आणि नाही, तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे, ग्रीनरी संपूर्ण वाढवली गेली पाहिजे. सर्व आपल्या भागातले बरेचसे आता डोंगर अगदी पूर्ण उघडे आहेत. आणि काही ठिकाणी तर आता असं झालेलं आहे की नदी नाले त्यांनी अक्षरशः बंद केलेले आहेत. आता विट्यासारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जुने जे काही पाण्याचे स्रोत होते ते बऱ्याच ठिकाणी बंद झालेले आहेत. आता इकडचं पाऊसमान भरपूर कमी आहे त्या मानानं, म्हणून हा काही प्रश्न निर्माण झाला नाही. पण जर का कदाचित क्वचित कधीतरी इथं ढगफुटीसारखी समस्या आली, तर मला वाटतं विट्यातले सगळे बेसमेंट पाण्यानं पूर्णपणे भरून जातील. कारण त्यांना वाहून जाण्याला कुठेही स्रोत ठेवलेला नाही. ओढे नाले सगळे आता बंद झालेले आहेत जवळपास. हा म्हणजे थोडासा मनाला खेद देणाराच सगळा प्रवास आहे. बरोबर बरोबर. पण तुम्ही त्यातले फार महत्वाचे 2-3 मुद्दे मांडलेत. एक त्यातला नाट्यगृहाचा विषय होता, दुसरा होता एक बाग बगीच्यांचा, की जो सगळ्यात महत्वाचा आहे एका समाजाच्या ह्याच्यासाठी, गावाच्या विकासासाठी त्याची फार. तर मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, की या सगळ्याला थोडी गती द्यायची असेल तर? नाही, ह्याच्यामध्ये शासनापेक्षा लोकल बॉडीज किंवा लोकल जी काही गव्हर्नन्स करतात त्या लोकांचं व्हिजन पाहिजे. पण ते संपूर्ण अर्थकारणाकडे गेल्यामुळं या गोष्टीकडे बरंच दुर्लक्ष झालेलं आहे. आणि या लोकांनी काही त्यासाठी फंड्स रिझर्व्ह ठेवले पाहिजेत, जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. परंतु रिझर्वेशन टाकून परत ते रिझर्वेशन काढणे हे सगळं आता म्हणजे तो हेच झालेला आहे, एक प्रकारचा पॉलिटिकल इव्हेंटच झालेला आहे. त्यामुळं ह्या गोष्टी कठीण झालेल्या आहेत. बरोबर. दुसरं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी पण काम केलं, तर त्याचं प्लॅनिंग करताना काय वेगळी काळजी घ्यावी लागते इंजिनियर म्हणून? ऍक्च्युली इंजिनियर म्हणून मी प्लॅनिंग शक्यतो करत नाही. आर्किटेक्ट कडनंच प्लॅनिंग सगळं करून घेतो, त्यांच्याकडनंच आरसीसी डिझाईन्स वगैरे करून घेतो आम्ही. तिथं आता ह्या 1-4 महिन्यापूर्वीच ते गेले विनोद मेहत्रे साहेब, त्यांच्याकडनं आम्ही ते इन्स्टिट्यूटची सगळी घेतलेली आहेत. पण असं आर्किटेक्ट कडनं ते प्लॅन आणि डिझाईन्स करून घेतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आता तो सगळ्यात खरा अवघड प्रश्न आहे, ते म्हणजे आता इतके सगळे प्रोजेक्ट एवढ्या वर्षात केल्यानंतर जर त्यातला एकच प्रोजेक्ट असं सांगायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, तर कुठल्या प्रोजेक्टचं नाव डोळ्यासमोर येतं आणि त्याचं काय स्पेशालिटी सांगाल? त्याच्या स्पेशालिटी अशा तशा काही फार नाहीये. का तो तुम्हाला जवळचा वाटतो, का आयकॉनिक वाटतो? एक इन्स्टिट्यूशनचीच एक इमारत आहे, म्हणजे बेसमेंट वगैरे त्याचं असं आम्ही केलं होतं. ओढ्याच्या काठावर असून सुद्धा त्याचं वॉटरप्रूफिंग इतकं परफेक्ट केलं की आम्हाला परत त्याच्यासाठी काही करावं लागलं नाही. ती इमारत अगदी आयकॉनिक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? पॅरामीटर्स वापरतो आम्ही, बघतो त्याचं इलॉंगेशन, त्याचं सगळ्या गोष्टी बाकीच्या. पण स्पेसिफिक काय होतं की बऱ्याच वेळा इन्स्टिट्यूटचं काम करताना मला टाटा स्टील आणि एसीसी सिमेंट ह्या टर्म्स अँड कंडिशन्स पहिल्यांदा जातात. पण रेसिडेन्शियल करताना मात्र मग काही वेळेला असं होतं की मालक लोकच आधी सजेस्ट करतात की आम्हाला कालिका स्टील पाहिजे, आम्हाला राजुरी स्टील पाहिजे, आम्हाला अल्ट्राटेक सिमेंट पाहिजे. मग त्यावेळेला आम्हाला ते त्याप्रमाणे, आणि
आता गेल्या वर्षापासून माझा मस्केनचा संबंध आल्यापासून गेले 1-2 वर्ष झाली आम्ही आता आयकॉन स्टील वापरलं, पण त्यात सुद्धा आम्हाला कुठं काय म्हणजे असं हे वाटलं नाही फार. चांगलं आहे स्टील, आयकॉन स्टील सुद्धा, टाटा स्टील, आयकॉन स्टील हे अगदी बरोबरीनंच आम्ही त्या बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येतात, तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की आता हळूहळू मला रिटायरमेंटकडे जायचंय, पण आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही रिटायरमेंट, कारण ह्या सगळा वारसा पुढच्या पिढीपर्यंत आधी पोहोचणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी? ह्या क्षेत्रात सल्ला म्हणजे थोडंसं प्रामाणिकपणानं काम करावं सगळ्यांनी, आणि ओनर्स जे आहेत ते त्यांच्या आयुष्याची पुंजी प्रोजेक्टसाठी म्हणा किंवा आपल्या एक त्यांचं ड्रीम असतं, तर त्यांचं ड्रीम त्यांना साकार करताना थोडंसं कुठं कॉम्प्रोमाइज करायचं आणि कुठं नाही ह्याचं तुम्ही इंजिनियर्स लोकांनी आधी थोडंसं आत्मसात केलं पाहिजे, आणि मग मालक लोकांना, ओनर्सना या गोष्टी सुचवल्या पाहिजेत की बाबा तुम्ही ह्या गोष्टी एवढ्या करा. थोडंसं सचोटी आणि कामातला प्रामाणिकपणा तेवढा महत्त्वाचा जपला पाहिजे. कारण तर ते इंजिनियर सुनील गुळवणी सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, प्रवासाबद्दल सांगितलं. मला माहिती आहे जेव्हा 30-35 वर्षांचा प्रवास असतो तेव्हा तो असा काही मिनिटांमध्ये समृद्धी हायवे सारखा पार करणं सोपं नसतं, पण तरी सुद्धा तुम्ही त्यातले फार महत्वाचे मोजके मुद्दे सांगितलेत, त्यातल्या काही तुमचे अनुभव सांगितलेत. आणि सगळ्यात महत्वाचा हा सगळा प्रवास त्यांनी जसं सांगितलं की कुठलाही संघर्ष न करता, म्हणजे एकही स्पीड ब्रेकर न लागता जर तुम्हाला पार करायचा असेल तर त्यासाठी सचोटीचं डांबर त्या रस्त्यावर असलं आणि प्रामाणिकपणाचे काय म्हणतो आपण त्याला कठडे असतील तर तो प्रवास सगळा सुरळीत आणि सुखरूप तुमचा होऊ शकतो. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.